मागील भागात आता सायली भानावर येत. मी त्यांच्यासोबत मस्ती करत नव्हते. ती हळू आवाजात बोलते. तिला गोंधळलेले बघून रोहित टेबलच्या खालून तिच्या पायाला स्पर्श करतो. त्याचा स्पर्श होताच तिच्या अंगावर शहारे येतात. ती इकडे तिकडे पाहते तर रोशनी साहिलची मस्ती चालू होती. काव्या शांत उभी होती आणि रोहित तिच्याकडे मिश्किल नजरेने पाहत हसत खात असतो. ती पटकन तिचा पाय मागे घेते. आज रोहितला काय झाले आहे? असे विचित्रासारखे का वागत आहे? रोहित आणि सायलीचे नजरेचे खेळ चालू होते. ते रोशनी आणि साहिलने पाहिले आणि ते त्या दोघांना चिडवायला लागले. तसे ते दोघं भानावर आले. रोहित तर फोनचे नाटक करत तिथून निघून गेला. सायली पण उठून जाणार की साहिल तिचा हात पकडून गाणे म्हणू लागला आणि तिला चिडवायला लागला. तशी सायली त्याचा हात झटकून रूममध्ये पळून गेली. काव्याला वाटले ती रागात आत गेली, पण तिला कोण सांगणार ना की ती रागात नाही तर लाजून पळून आत गेली म्हणून. ती जाताच हे दोघं जोराने हसायला लागले. काव्या मात्र त्यांना हसताना बघून पूर्णपणे गोंधळली होती. ते दोघं तिच्या आजूबाजूला येऊन उभे राहतात. वहिनी, आता मगाशी इथे काय झाले हे सगळे डोक्यावरून गेले असेल ना तुझ्या? तिने पण हो म्हणून मान हलवली. रोशनी हसत हळूहळू कळेल तुला सगळे, पण आता हे आपल्या चौघांचे सिक्रेट आहे. याबद्दल कुठेच बोलायचे नाही. एवढं बोलून साहिल आणि रोशनीने काव्याच्या गालावर किस करून ते हसतच त्यांच्या रूममध्ये निघून गेले. त्यांनी एवढ्या हक्काने तिच्या गालावर किस केले होते जसे की काव्या त्यांची वहिनी नसून लहान बहीणच आहे. काव्याला पण खूप आनंद झाला. ती प्रेमाने तिच्या दोन्ही गालावरून हात फिरवत असते. नाही सांगणार मी कुणालाच. एवढं बोलून ती पण प्लेटमध्ये वाढून घेते आणि नाश्ता करत असते. तिचा नाश्ता करून होतो तसे ती सगळंच आवरून सायलीच्या रूमजवळ येऊन उभी राहते. रूमचा दरवाजा ओपन असतो. ती आत डोकावून पाहते तर सायली बेडवर बसून बुक वाचत असताना तिला दिसते. मगाशी रागात आत आलेली सायली रूममध्ये आनंदाने बुक वाचत होती. ते बघून काव्या मात्र गोंधळली होती. काय वाटतं, काय सिक्रेट असेल आता पुढे? दरवाजावर टकटक वाजते. दरवाजा ओपनच होता. सायली तिकडे पाहते तर तिला समोर काव्या दिसते. वहिनी, ये ना माझ्या रूममध्ये. तू डायरेक्ट पण आलीस ना तरी चालेल मला. काव्या आत येते आणि सायलीजवळ बेडवर जाऊन बसते. ती सायलीकडे पाहत असते. मगाशी तर रागात आत निघून आल्या होत्या, पण आता मात्र चेहरा आनंदी दिसत आहे यांचा. काव्याला कळतच नव्हते नेमके सायली ताईला झाले तरी काय आहे. म्हणजे त्या रागवलेल्या आहेत की हॅपी? काही वेळ सायलीसोबत गप्पा मारून काव्या बाहेर येते. आता घरात सगळे आपापल्या कामात बिझी होते. सिद्धार्थ पण आज घरूनच काम करत होता, पण आज चक्क त्याच्या स्टडी रूममध्ये नाही तर त्यांच्या रूममध्ये बसून काम करत होता. ती हळूच दरवाजा ओपन करून आत आली तर तिचा खडूस राक्षस नवरा तिला बेडवर बसून काम करताना दिसला. एक नजर त्याच्याकडे बघून ती आवाज न करता बाल्कनीमध्ये आली. झाडांना प्रेमाने पाणी देऊ लागली. फुलझाडांसोबत वेळ घालवत असताना काव्याला खूप आनंद व्हायचा आणि तिला ते आवडायचंही. झाडांना पाणी घालून झाल्यानंतर ती विचार करत होती, आता मी काय करू? आत गेले तर खडूस राक्षस आहे, उगाच ओरडा पडायचा. त्यापेक्षा मी इथेच बसते आणि ती तिथे सोफ्यावर बसते. शांत बसून काहीतरी विचार करत असते. विचार करत असताना तिला मागचे काहीतरी आठवते. जर त्या दिवशी मी तिथे गेलीच नसती आणि त्या पाटलाच्या मुलाने जे कारनामे पाहिलेच नसते तर आज मला जी शिक्षा मिळत आहे ती कधीच मिळाली नसती. उगाच त्या दिवशी मला तिथे जाण्याची दुर्बुद्धी सुचली आणि मी अडकली. जर यात अडकले नसते, त्यात माझ्याशी जबरदस्ती लग्न केले यांनी. मला ओळखतही नव्हते. मी त्यांना ओळखत नव्हते.
त्यात त्यांची परिस्थिती आणि माझी परिस्थिती, जमीन आसमानचा फरक. मी तर त्यांच्यासमोर काहीच नाही आहे. पण त्या दिवशी त्यांना काय झाले होते, मला ओळखतही नव्हते, तरी लग्नाला हो म्हटले. हा प्रश्न मला अजूनही पडला आहे की या खडूस राक्षसांनी माझ्यासारख्या मुलीशी का लग्न केले असेल. पण काहीही म्हणा, लग्नाच्या दिवशी कसले सुंदर दिसत होते हे. मला तर माझाच हेवा वाटत होता की मला किती सुंदर नवरा मिळाला म्हणून. इकडे येऊन वाटले होते त्यांच्याकडून खूप प्रेम मिळेल मला. पण असो, त्यांच्याकडून काही नाही, पण घरातील सगळ्यांकडून मला प्रेम मिळते आहे ना. आणि तिचे लक्ष दरवाजाकडे गेले तर तिचा खडूस राक्षस दरवाजाला टेकून उभा होता आणि तिच्याकडे एकटक पाहत होता. ती गोंधळून समोर पाहत, यांना काय झाले आहे. आता तर त्यांचे काम करत होते, मग असे दरवाजात उभे राहून माझ्याकडे का पाहत आहे. ती तिरप्या नजरेने तिकडे पाहते तर आता खडूस राक्षस तिच्याजवळ येताना तिला दिसत होता. अरे देवा, आता हा राक्षस माझ्याजवळ येतोय. तोच तिला शेतात जे घडले ते आठवले. पाटलाच्या मुलाने दुसऱ्या गावातील मुलीला लग्नाचे स्वप्न दाखवून पळवून शेतात घेऊन आला होता. त्याला खरं तर तिच्यासोबत लग्न करायचे नव्हते, फक्त तिच्याकडून त्याला शरीरसुख हवे होते. आणि पाटलाच्या मुलाने त्याला पाहिजे होते तेच केले आणि नेमके तेच काव्याने पाहिले. खरं तर ती त्या दिवशी तिच्या बाबांना जेवणाचा डबा द्यायला आली होती. रस्त्याने जात असताना तिला ओरडण्याचा आवाज आला. काव्याने गोंधळून इकडे तिकडे पाहिले तर दूरदूरपर्यंत कोणीही नव्हते, फक्त समोर पाटलांचे शेत आणि त्यात एक झोपडी होती. तिथूनच आवाज येतोय हे पाहायला काव्या घाबरतच तिथे गेली आणि तिथे जे काही पाहिले ते बघून ती जोराने ओरडली. तेव्हाच पाटलाच्या मुलाने तिला पाहिले. त्या दिवसापासून काव्य आणि तिच्या बाबाला त्रास देणे चालू झाले. हा त्रास जास्त होऊ नये म्हणून काव्याच्या बाबांनी पाटलांकडून पैसे घेतले. पैसे भेटताच त्यांनी काव्याला धमकी दिली, याबद्दल कुठेही बोलायचं नाही म्हणून. तिच्या बाबांना घाबरून ती पण शांत होती. पण हे असे अचानक आले आणि माझ्याशी लग्न करून मला इथे घेऊन आले. नेमके यांना काय झाले हे कळायला काहीही मार्ग नाही आहे. मार्ग नसला तरी मार्ग काढावा लागेल काव्या. तुझ्या खडूस राक्षसाने तुझ्याशी लग्न का केले. माझ्यापेक्षा चांगल्या घरातील मुलींची लाईन लागली असती त्यांच्यासमोर. मग माझ्यासारख्या गरीब मुलींशी लग्न करून ते या बंगलोमध्ये का घेऊन आले असतील, हे मला शोधायलाच हवे. घेऊन आले पण किती त्रास देतात मला. इकडे आपला हिरो तिच्याजवळ जायला निघाला होता खरं, पण त्याला सागरचा कॉल येतो. कॉल महत्त्वाचा असल्यामुळे तो कॉल घेतो आणि बोलत बोलत आत निघून जातो. फोन ठेवून तो पुन्हा बाहेर येतो तर आताही ती काहीतरी विचार करताना त्याला दिसते. तो तिच्यासमोर येऊन उभा राहतो, तिच्यासमोर चुटकी वाजवतो. तशी ती भानावर येते. त्याला समोर बघून चांगलीच घाबरते. आत ये, एवढं बोलून तो आत निघून जातो. ती एक दीर्घ श्वास घेते आणि आत जाते. हे तुझे 12वीपर्यंतचे मार्कशीट आणि बाकी दुसरे कागदपत्रके तू सोबत आणले आहेस का. आधी तर ती शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहत असते, कारण आज सिद्धार्थ तिच्यासोबत खूप हळुवारपणे बोलत होता. या खडूस राक्षसाला हळू पण बोलता येते याचा ती विचार करत होतीच की त्याचा कडक आवाज येतो. मी काहीतरी विचारतो आहे तुला. तशी ती भानावर येत, याला कुठे हळू बोलता येईल. अगं, अशी शांत उभी राहणार आहेस का. मी तुला काहीतरी विचारले आहे ना. आजचा सिद्धार्थ काहीतरी वेगळाच तिला वाटत होता. त्याचे ते हळुवारपणे बोलणे, प्रेमाने तिच्याकडे पाहणे, त्याचे हे बदललेले रूप बघून ती काही वेळासाठी त्याला पाहण्यात हरवली. कारण आजचा सिद्धार्थ तिला खूप वेगळा वाटत होता. कुठेतरी त्याच्या नजरेत, बोलण्यात तिला प्रेम दिसत होते. ती काही बोलत नाहीये हे बघून सिद्धार्थ फक्त
काव्या एवढंच बोलला आणि ती भानावर आली. त्याच्या आवाजाने चांगलीच घाबरली होती. तिला असे गोंधळलेले बघून सिद्धार्थच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि ते बघून तर काव्या पुन्हा एकदा ब्लँक झाली. तो मात्र चेहरा नॉर्मल ठेवत, "मी तुला मगासपासून काहीतरी विचारत आहे." आता ती चांगलीच भानावर आली. "ते ते माझी सगळी कागदपत्रके गावी आहेत." तो हुंकार भरतो. "बरं, उद्या तू विद्यासागरसोबत गावी जायचे आणि तुझं सगळं सामान घेऊन यायचं." विद्यासागर हे नाव आज काव्या पहिल्यांदा ऐकत होती. विद्या आणि सागर भाऊ बहीण आहेत का न राहून ती त्याला विचारते. आता पण त्याला तिच्या विचारण्याचे हसू येते. "विद्यासागर हे माणसे आहेत, माझे बॉडीगार्ड आहेत. त्यांच्यासोबत तू जायचे आणि तुझं सामान घेऊन यायचा. कळाले?" "हो." ती एवढंच बोलली. "आता एक काम कर, खाली जा आणि आईंना सांग मला स्ट्रॉंग कॉफी हवी आहे. ते आईंना सकाळीच बाहेर गेल्या आहेत." "मग तुला तर बनवता येत नसेल. तू कुठे पाहिली असेल ना तुझ्या गावाकडे कॉफी?" शेवटी तो त्याच्या मूळ रूपात येऊन त्याने तिला टोमणा मारलाच. "तुला येते तरी का गं?" तो रागात त्याचे लॅपटॉप बेडवर ठेवत म्हणाला. "हां, तुला तर एकच काम येते ना, लोकांना फसवणे." तो असे बोलताच काव्याला खूप वाईट वाटते. पण आता आपल्या नशिबात हेच आहे याचा स्वीकार तिने केला असल्यामुळे तिला वाईट वाटत असूनही ती त्याकडे दुर्लक्ष करते. ती काहीही न बोलता तिथून निघून जाते. खाली येऊन विचार करत असते, "यांना कॉफी हवी आहे, मला तर नाही बनवता येत. मी सायलीताईंना सांगू का?" आणि ती सायलीच्या रूममध्ये जाते. "सायलीताई, यांना कॉफी हवी आहे. तुम्ही बनवून देता का?" "हो, चल." आणि त्या दोन्ही किचनमध्ये येतात. सायली काव्याला सांगत होती, "कॉफी कशी बनवतात?" काव्या पण पाहत होती. सगळं काही झाल्यानंतर काव्या म्हणते, "हे तर खूपच सोपं आहे. आता पुढच्या वेळेला मीच बनवेन." "हो हो, तूच बनव वहिनी. जा दादाला नेऊन दे." काव्या कॉफीचा मग ट्रेमध्ये ठेवते आणि सिद्धार्थला नेऊन देते. काही न बोलता बेडच्या साईडच्या टेबलला ठेवून खाली निघून जाते. सिद्धार्थ त्याचे काम करत असताना कॉफी पीत असतो. काव्या खाली येते, पण तिला आता खूप कंटाळा येतो. काय करू असा ती विचार करत असते. विचार करत ती बंगलोच्या बाहेर येते. बाहेर खूप मोठे गार्डन होते. आज पहिल्यांदा ती बाहेर गार्डनमध्ये आली होती. तिथे पण खूप वेगळ्या प्रकारची फुलझाडे होती. काव्या ते प्रेमाने पाहत होती. ते पाहत असताना तिला झाडावर काही कोरडी झालेली फुले, पाने दिसतात. ती एक एक करून ते काढत असते. गार्डनमध्ये काम करणारे माडी माणसे पण तिच्याकडे प्रेमाने पाहत त्यांचं काम करत होते. "काका, मी या झाडांना पाणी घालू का?" "हो, घाला ना मॅडम." एक काका बोलतात. "ते बघा, तिथे पाईप आहे." तिला खूप आनंद होतो. ती आनंदाने पाईप हातात घेते आणि पाणी घालत असते. आईने काही नवीन झाडे मागवली होती. ते झाडे घेऊन एक माणूस आत येतो. ते झाडे गाडीतून खाली ठेवत असताना तो काव्याकडे खूप घाणेरड्या नजरेने पाहत असतो. पण याकडे काव्याचे लक्ष नसते, कारण ती तर तिच्या धुंदीत झाडांना पाणी देत असते. इकडे सिद्धार्थला सागरचा फोन येतो. तो बोलत बोलत बाल्कनीमध्ये येतो आणि त्याचे लक्ष काव्याकडे जाते. ती झाडांना पाणी मारत असताना खूप हॅपी दिसत होती. त्यात तिच्या चेहऱ्यावरचे हसू तिचे सौंदर्य वाढवत होते. सिद्धार्थ तर तिला पाहण्यात एवढा हरवला होता की फोनवर बोलतोय हे पण विसरून गेला. पलीकडून सागरने हॅलो हॅलो करून फोन ठेवला. जेव्हा सिद्धार्थ भानावर येतो तर फोन आधीच कट झालेला असतो. तो काव्याला पाहण्यासाठी काही वेळ तिथेच थांबतो. तिला पाहत असताना आजूबाजूला पाहतो तर गार्डनमधील माडी माणसे त्यांचे त्यांचे काम करत होते आणि त्यांचे लक्ष नवीन झाडे आणलेल्या माणसाकडे जाते, जो झाडे ठेवत असताना काव्याकडे खूप घाणेरड्या नजरेने पाहत असतो.
तो एक नजर काव्याकडे पाहतो तर ती तिचे काम करण्यात मग्न असते, पण पाठमोरी असल्यामुळे तिची गोरीपान कंबर त्या माणसाला स्पष्ट दिसत होती. ते बघून सिद्धार्थला खूप राग येतो. तो रागातच आत येतो. मोबाईल रागाने बेडवर फेकतो. तो रागातच खाली येतो. काव्य अजून पण झाडांना पाणी देत असते. त्याला खाली बघून गार्डनमधील माळी माणसे तिथून निघून जातात. तो माणूस पण पटापट ती झाडे ठेवतो आणि निघून जातो. तो तिच्या मागे जाऊन उभा राहतो, तरी मॅडमला कळत नाही. त्याने मागे वळून इकडे तिकडे पाहिले तर आता तिथे कुणीही नव्हते. सिद्धार्थने मागूनच तिला मिठीत मारत तिचा हात पकडला आणि तो पण पाईपने झाडांना पाणी देऊ लागला. त्याचा अचानक स्पर्श होताच ती चांगलीच घाबरली, पण स्पर्श तिच्या नवऱ्याचाच आहे हे ओळखायला तिला वेळ लागला नाही. तो तिच्या साडीचा पदर बाजूला करून तिच्या पोटावर हात फिरवतो आणि त्याने काव्याची अंग शहारते. तो तिच्या हातातून पाईप सोडवून खाली टाकतो आणि तिला उचलून घेतो. आता त्या दोघांची नजरानजर होते. काव्य त्याच्याकडे गोंधळून पाहत असते, तर तो तिच्याकडे रागात पाहत असतो. तो भानावर येतो आणि तिला आत घेऊन येतो. ती मात्र एवढा वेळ त्याच्याकडे पाहत होती. तिला खूप हेवा वाटत होता. तिचा नवरा किती सुंदर आहे याचा. सुंदर नाही ग काव्या, हँडसम. खूप प्रेमाने ती त्याला पाहत होती आणि तो मात्र खूप रागात तिला घेऊन चालत होता. तो तिला घेऊन रूममध्ये येतो. पायानेच दरवाजा बंद करतो. तिला घेऊन बेडजवळ येतो. तिला बेडवर नीट झोपवतो. त्याचे असे वागणे तिला कळत नव्हते, कारण ती गार्डनमध्ये होती तर तिचे पूर्ण अंग घामाने माखलेले होते आणि सिद्धार्थ तर तिला तसाच उचलून रूममध्ये घेऊन आला आणि आता बेडवर पण झोपवले. तिने भीतीने एक आवडा गिळला. तो मात्र रागात तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो, तू गार्डनमध्ये काय करत होतीस? त्याचा तो रागीट आवाज ऐकून ती अजूनच घाबरली. घाबरल्यामुळे तिच्या तोंडून शब्द पण फुटत नव्हते. ते मी झाडांना पाणी देत होती. तू का पाणी देत होतीस झाडांना? त्यासाठी आपण माडी ठेवले आहेत ना. तो एवढ्या जोरात ओरडून बोलतो की ती रडायला लागते. बस, थोडं जोराने ओरडून बोलले की झाले रडगाणे चालू. तो दात ओठ दाबत बोलतो, यापुढे ती असले काही काम करायचे नाही. आणि साडी नेसतेस तर शरीर नीट झाकून नाही राहता येत तुला? हां, मी पण कुणाला सांगतोय? तुला तर तेच पाहिजे आहे ना, की दुसरे लोक तुझ्याकडे आकर्षित व्हायला पाहिजे. तिला तर काहीच कळत नाही की सिद्धार्थ उगाच तिला का ओरडत आहे. अहो, ती एवढंच बोलते. तिच्या तोंडून अहो ऐकून काही वेळासाठी शांत होतो तो. तो तिच्या अगदी जवळ जातो. तिच्या आजूबाजूला दोन्ही हात ठेवून तिला मध्ये कैद करतो. तू मिसेस काव्या सिद्धार्थ जहांगीर आहेस. तुला पाहण्याचा अधिकार फक्त मला आहे आणि ज्यांनी कुणी तुझ्याकडे पाहायची हिंमत केली तर त्या माणसाचे हातपाय तोडून त्याच्या हातात देईल मी. खूप रागात तो बोलत होता. त्याला आज काव्या खूपच रागात पाहत होती. खूप घाबरली पण होती आणि रडतही होती. खरं तर सिद्धार्थला त्या माणसांचाच खूप राग आला होता. त्यात काव्याची काहीही चूक नव्हती, तरी तिला एवढा ओरडा पडत होता, कारण ती व्यक्ती खूप घाणेरड्या नजरेने काव्याकडे पाहत होती. आता तिला रडताना बघून त्याला वाईट वाटते. तो पटकन तिला जवळ ओढून घट्ट मिठी मारतो. तिच्या डोक्यावरून, पाठीवरून प्रेमाने तो हात फिरवत असतो. त्याच्या तेवढ्या करण्याने काव्याला आधार भेटल्यासारखे वाटत होते. ती पण आता सावरली होती. त्याने हळूच तिला बाजूला केले. तिचा चेहरा ओंजळीत घेऊन तिच्या कपाळावर दीर्घ किस केला. त्याच्या तशा करण्याने तिने डोळे बंद केले. नकळत का होईना तिला त्याचा स्पर्श, त्याचा सहवास आवडू लागला होता. 18 वर्षाची ती प्रेम काय असते त्याचा अनुभव घेत होती. त्याने तिच्याकडे पाहिले तर तिचे डोळे बंद होते. किंचित त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तो हळूच खाली वाकला आणि तिच्या नाजूक ओठांवर
त्याचे ओठ टेकवले आणि हळूहळू तिला किस करू लागला. किस करतच तिला बेडवर आडवे केले. आता ती खाली आणि तो तिच्यावरून होता. तो हळूहळू किस करत होता. ती मात्र शांत पडून होती. त्याला साथ पण देत नव्हती. कारण लग्न झाल्यापासून सिद्धार्थला जे हवं होते तो तेच करायचा. मागच्या 3-4 दिवसात काव्या त्याच्या अशा वागण्याची सवय करत होती. कारण तिने मनापासून त्याचा नवरा म्हणून स्वीकार केला होता. तिने तर त्याचा स्वीकार केला होता. सिद्धार्थ तिचा स्वीकार करेल का हा प्रश्न मनात येताच तिचे डोळे पाणावले. कारण तो तिच्यासोबत जे काही वागत आला होता त्यावरून तरी असे वाटत होते की तो फक्त तिच्या सुंदर शरीराचा उपयोग घेत आहे. त्याच्या मनात तिच्याबद्दल काळजी असली तरी तेवढाच रागही होता. तो तर तिला खेळण्यासारखं वापरत होता. ती त्याच्याबद्दल असा विचार करत होती आणि तो मात्र तिच्या शरीराच्या सुगंधात बुडाला होता. आता त्याचे ओठ तिच्या चेहऱ्यावरून, मानेवरून, तिच्या ब्रेस्टवरून फिरत होते. त्याच्या आईला सांगितले होते बायको म्हणून तिचा स्वीकार करेल, पण खरंच तिचा बायको म्हणून स्वीकार त्याने केला होता का हे त्याला पण माहिती नव्हते. आज त्या घाणेरड्या माणसाची ती घाणेरडी नजर बघून त्याला काव्याबद्दल काळजी वाटली. जशी एखाद्या नवऱ्याला आपल्या बायकोची काळजी असते तशीच काळजी त्याला वाटली होती. त्याचे मन भरले तसा तो ओठ फिरवायचा थांबला. तिच्याकडे प्रेमाने बघू लागला. त्याचे ओठ फिरवण्यामुळे तिच्या मानेजवळ लाल लाल झाले होते. खूप नाजूक होती ती. त्यात आपण तिला किती त्रास देतो हा विचार नकळत त्याच्या मनात येऊन गेला. ती मात्र डोळे घट्ट करून अशीच पडून होती. थोडं खाली वाकून तिच्या मानेजवळ त्याने फुंकर मारली. त्याने काव्याच्या अंगावर काटाच आला. तो खूप प्रेमाने तिथे फुंकर मारत होता. त्याला काहीतरी आठवते. त्याच्याजवळ यायला मुली वेड्या असायच्या, पण त्याने आजपर्यंत कधीच कुणाला त्याच्याजवळ येऊ दिले नव्हते. त्याच्याजवळ येणारी काव्या ही त्याच्या आयुष्यातील पहिलीच मुलगी होती. तो तिच्या शेजारी आडवा झाला. तिला जवळ ओढून मिठीत कवटाळून घेतले. काव्याला तर त्याचे वागणे कळतच नव्हते. आधी त्रास द्यायचा आणि नंतर असे जवळ ओढून प्रेम पण करायचे होते. त्याने तिला मिठीतून बाजूला केले. काही न बोलता फ्रेश व्हायला निघून गेला. काव्या तर त्यालाच पाहत होती. ती विचार करत उठून बसते. घड्याळात पाहते तर 1 वाजला होता. तो फ्रेश होऊन बाहेर आला. त्याचा फोन, लॅपटॉप घेऊन स्टडी रूममध्ये निघून गेला. तो स्टडी रूममध्ये जाताच ती पण फ्रेश व्हायला आत गेली. इकडे सिद्धार्थ सागरसोबत बोलत होता. आज संध्याकाळी खूप महत्त्वाचे क्लायंट भेटायला येणार होते. त्याबद्दल ते दोघं बोलत होते. सिद्धार्थनी त्यांची सोय त्यांच्या कर्जतच्या फार्म हाऊसला केली होती. त्याला 1-1.5 तासाने कर्जतला निघायचे होते. काही वेळ बोलून तो फोन ठेवतो आणि त्याला त्या माणसाची आठवण येते. सिद्धार्थला त्या माणसाचा खूप राग येतो. रागाने त्याच्या हाताच्या मुठी आवळतात. तो रागातच कोणाला तरी फोन करतो आणि काहीतरी सांगतो. काय वाटतं सिद्धार्थने कोणाला फोन केला असेल? बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर आठवणीने हाईप पण करा. आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.